अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय। श्री सद्गुरु काका महाराज की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। दर रविवारी आपला सत्संग होतो। ह्या महामारीच्या कारणाने आपण सगळेजण ऑनलाईन हे सगळं ऐकत आहोत। आपला नियम सगळ्यांना माहितीच आहे। पहिल्यांदा साधना करायची, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा नामजप करायचा आणि मग नंतर सगळ्यांनी हा सत्संग ऐकायचा आहे। आता सगळ्यांनी सावध होऊन हा सत्संग ऐकायचा आहे। बऱ्याच साधकांचं असं म्हणणं आहे की आम्ही सत्संग करतो, बैठक करतो, आम्ही व्रतवैकल्य करतो, अनेक प्रकारचे ग्रंथ वाचतो, पण आमचं एक जे मन आहे हे आमचं एकविध होत नाही, एकाग्र होत नाही। आम्ही बैठक करत असताना मनामध्ये अनेक विचार येतात आणि असं थोडंसं अस्वस्थ झाल्यासारखं वाटतं। तर नेमकं हे असं का होतं? हा एक फार लोकांचा प्रश्न आणि फार लोकांना हा भेडसावणारा प्रश्न आहे आणि आपल्याला याच्यावर विचार टाकायला सांगितलेला आहे। त्याप्रमाणे आपण हा विचार आपल्यापुढे मांडतो। हा विचार मांडत असताना आपण वेद काय म्हणतात, पुराण काय म्हणतात, उपनिषद काय म्हणतात, या दृष्टिकोनातून आपण हा विचार सर्वजणांना आपण जो प्रश्न आहे तो आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो। यामध्ये आता मन हे चंचल आहे, मायेचा पुत्र आहे, ते एक जागेवर राहत नाही, बरोबर आहे। परंतु काही लोक असं म्हणतात की तुका म्हणे एकविध झाले मन, विठ्ठला वाचून आणिक दुजे। म्हणजे संतांचं मन एकविध होतं आणि आमचं मन मात्र एकविध होत नाही। तर ही जी दरी आहे ही कधी संपायची, ही कशामुळे संपेल, असा एक फार मोठा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, म्हणून आपल्याला याच्यावर प्रकाश टाकायचा आहे। आता हा सगळा प्रकाश टाकत असताना आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे की मन म्हणजे काय। मनाच्या सगळ्या अवस्थांविषयी वेदांनी काय म्हटलेलं आहे, पुराणांनी काय म्हटलेलं आहे, याचा आपण एक थोडक्यात विचार बघू आणि अभ्यास करू। वेळेच्या अभावी मी थोडंसं संक्षिप्तमध्ये बोलेन, आपण त्याचा विस्तृत मनन करून अर्थ समजून घ्यायला पाहिजे। आता पहिल्यांदा आपण करू मन बघायचं। हा मायेचा पुत्र आहे, सगळं एक ठिकाणी राहत नाही, परंतु याला आपल्याला एकविध करायचं साधनेमध्ये, ईश्वरामध्ये। तर आपण काय केलं पाहिजे? चला मग आता आपण पहिल्यांदा वेद काय म्हणतात ह्या मनाच्या बाबतीत पहिल्यांदा तैत्तरीय उपनिषद आलं। तैत्तरीय उपनिषदाने सांगितलं मनब्रह्मेति व्याजानात, मनसो हे होते खिलवाणी भूतानी जायन्ते, मनेन जातानी भूतानी, मनपर्यंत विसंविशन्ति ती। मन हे ब्रह्म आहे। तैत्तरीय उपनिषद 3ऱ्या अध्यायातला 4था मंत्र, मन ब्रह्मेति व्याजानात। मन हे उत्पत्ती स्थितीला कारण आहे। मनापासून हे संपूर्ण विश्व निर्माण झालेलं आहे आणि मन हे ब्रह्म आहे। यामुळे हे तैत्तरीय उपनिषदाने सांगितल्यानंतर ब्रह्मविंदोपनिषद आलं। ब्रह्मविंदोपनिषदाने सांगितलं जे तैत्तरीय उपनिषद सांगतात हे बरोबर आहे। उत्पत्ती स्थितीला कारण हे मनच आहे। मग ब्रह्मविंदोपनिषदाचं म्हणणं असं आहे की मन एयो मनुष्याणां कारणं बंध मोक्षयोः। दुसरा मंत्र ब्रह्मविंदोपनिषदातला की मन हे बंधन आणि मोक्षाला कारण आहे। हे बंधन आणि मोक्षाला कारण कसं आहे की याचं उत्तर भगवद्गीतेमध्ये आलेलं आहे। अंतकाले जमामेव स्मरण मुक्त्या कलेवरम। मरत्या समयी ज्याची इच्छा केलेली असेल त्या योनीमध्ये आपला जन्म होतो। समजा मरते समय आपल्याला जर आपल्या वडिलांचं स्मरण झालं आणि वडील जर एखाद्या ठराविक योनीमध्ये असतात, गायीच्या योनीमध्ये असतील किंवा अन्य पशूंच्या योनीमध्ये असतील, मनुष्याच्या योनीत आपला जन्म त्याच ठिकाणी होईल। आपल्याला गायीच्या पोटी जन्म घ्यावा लागेल।
असं ते जे आहे मर्त्यसमयी ज्याचा जो विचार आहे त्याप्रमाणे त्याला ती गती प्राप्त होते, म्हणजे बंधन आणि मोक्षाला कारणीभूत आहे. मर्त्यसमयी जर स्वर्गाधिक देवतांचं आपण स्मरण केलेलं असेल तर स्वर्गामध्ये आपल्याला स्थान मिळेल. असे सगळे मनाचे प्रकार आहेत. मन हे बंधन आणि मोक्षाला कारणीभूत आहे. त्याच्यानंतर तेजोबिंदोपनिषद आलं. त्यांनी सांगितलं चित्तमेव ही संसार हा 5व्या अध्यायातला 58वा मंत्र. आता चित्तमेव ही संसार हा म्हणजे ह्या संसारात जर तुम्ही चित्त लावलं, चित्त असेल आणि त्या ठिकाणी जर आपलं स्थिर झालेलं असेल संसारामध्ये, तर त्या संसारामध्ये पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा जन्म येत राहणार आणि त्याप्रमाणे ती गती प्राप्त होणार आणि या विश्वामध्ये हीच चक्री चालू. उपजला तो नासे, नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिका. ज्ञानेश्वर महाराज आपल्या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये स्पष्टपणे मानतात की ही रिसायकल सतत चालू. मग आता हे जर मनाचे विकार असेल तर मनापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ असेल ना. ह्या अवस्था का होतात ह्या आपण बघून घेणं फार आवश्यक आहे. बृहदारण्यक उपनिषद आलं. बृहदारण्यक उपनिषदाने सांगितलं अरे हे मनाच्या ज्या या सगळ्या गोष्टी ह्या कशा कशा घडतात हे सुद्धा आपण एकदा बघितलं पाहिजे. बृहदारण्यक उपनिषद म्हणतं स यथा कामो भवती तत् क्रतुर भवती यत् क्रतुर भवती तत् कर्म करुते यत् कर्म करुते तदभिसंपद्यते. बृहदारण्यक उपनिषद म्हणतात की स यदा कामो भवती, मनामध्ये अनंत प्रकारच्या कामना असतात. मन हे सतत कामना करत असतं. कामना मनामध्ये आली की तो त्याप्रमाणे प्रयत्न करायला लागतो. 30 टिक त्याच्या डोक्यामध्ये असते. हे सगळे प्रयत्न करत असताना ते प्रयत्न सक्सेस कसे होतील याचे विचार त्याच्या मनामध्ये सतत येत असतात. सतत प्लॅनिंग हे सतत त्याचं चालू असतं. त्याच्यानंतर अनेक प्लॅनिंगमधून तो एक प्लॅन निवडतो की आपल्याला या मार्गाने जायचंय. त्याच्यासाठी पुन्हा प्रयत्न करायला लागतो. त्याप्रमाणे तो प्रयत्न करत 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 एखादा बरोबर वेळ वगैरे सगळी निवडतो आणि त्याप्रमाणे तो ते कर्म करून टाकतो. आता हे कर्म करून टाकल्यानंतर तदभिसंपद्यते, जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान. ते कर्म पुन्हा त्याला भोगायला येतं, ते संचितात जमा होतं आणि त्याप्रमाणे त्याची गती निर्माण होते. याप्रमाणे मनाच्या अवस्थेनुसार हे सगळं रिसायकल ही सतत चालू असते. कठोपनिषदाने सांगितलं की हे सगळं खरं आहे, पण याला कोणीतरी तर त्याचा अधिष्ठाता असला पाहिजे ना. कोणता याचा अधिष्ठाता आहे? मग हे कोणत्या अवस्थेमधून आपलं मन एकाग्र होईल? कठोपनिषदाने सांगितलं की इंद्रियेभ्यो परारार्थ अर्थे भस्य परम मनः मनसस्तु परा बुद्धिर आत्मा महान परा. कठोपनिषद म्हणतात विषय वासना जितक्या प्रचंड आहे ह्या कलियुगामध्ये, तर किती विषय वासना आहे. टीव्ही बघतो, बाहेरचं दृश्य बघतो, यांनी मन विचलित होतं. मग हे विषय वासना अत्यंत श्रेष्ठ आहे. त्या कामाला कोणाला लावता? इंद्रियांना. ह्या विषय वासना इंद्रियांना कामाला लावतात. इंद्रिय त्याप्रमाणे काम करतात. इंद्रियेभ्यो परारार्थ अर्थे भस्य परम मनः. ह्या विषय वासनांपेक्षा श्रेष्ठ इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ मन आहे. मग मनापेक्षा श्रेष्ठ कोण आहे? तर बुद्धी. आणि बुद्धीपेक्षा श्रेष्ठ कोण आहे? परमात्मा आहे. बुद्धेरात्मा महान परा. या ठिकाणी आत्मा हा शब्द परमात्म्याशी संबंधित आहे, ईश्वराशी संबंधित आहे. बुद्धीपेक्षा ईश्वर श्रेष्ठ आहे. त्यानंतर केनोपनिषद आलं. केनोपनिषदाने सांगितलं जे फार महत्वाचं कठोपनिषदाने सांगितलं, माझं म्हणणं तेच आहे. यम मनसान म्हणते एनाहुर्मणम मतम तदेव ब्रह्मत्वम विद्विम नेदम यदिदम उपासते. पहिल्या अध्यायातला 5वा मंत्र आणि पहिला जो कठोपनिषदातला मंत्र आहे तो पहिल्या अध्यायातल्या 3ऱ्या वल्लीतला 10वा मंत्र.
मनाला म्हणून देणारा कोण असेल तर तो परमात्मा परमेश्वर आहे. तो परमात्मा परमेश्वर आपण आपलासा करून घ्या. तो आपण आपलासा करून घेतला की प्रश्न सॉल्व्ह झाला. प्रश्न असा आहे की ईश्वर आता प्राप्त कसा करून घ्यायचा. परमात्मा तर प्राप्त करून घेतला पाहिजे, मन एकविध नाही. आता अशा गोष्टीमध्ये काय करायचं असं सर्वसामान्य साधकाच्या मनामध्ये चलबिचल खूप होते. मग आता आपण पुराणाकडे जाऊ. पुराणांचं याच्यावर काय म्हणणं आहे. पुराणांमध्ये श्रेष्ठ कोणतं आहे तर भागवत ग्रंथ हा फार श्रेष्ठ ग्रंथ आहे. मग भागवताच्या सुरुवातीला सूतजींना प्रश्न विचारलेला आहे शौनकादिक परमहंसांनी. त्यांनी सूतजींना विचारलं, महाराज कलियुगामध्ये सामान्य माणसांचा उद्धारण्याचा आणि त्याला भगवत प्राप्तीचा सरळ मार्ग तुम्ही आम्हाला सांगा. पण एक लक्षात ठेवा, एक कलियुग आहे. ह्या कलियुगामध्ये हा कलियुगी मनुष्याला असं काही तुम्ही सांगा की त्याला ते फॉलो करणं सोपं जाईल, त्याला ते अंमलात आणायला कृती करण्यामध्ये सोपं जाईल. कारण का तो अल्पमती आहे, अल्पबुद्धी आहे, अल्पायुषी आहे. याच्यात त्याला भगवत प्राप्ती करून घ्यायची. वेदांनी तर आज्ञा केलेली की ईश्वर हा आपण आपला असा करून घेतला पाहिजे. इह चेदवेदी दत्त सत्यम असती न चेदी हवेदी महती विनसती. जर ईश्वर आपण आपला जर केला नाही तर फार मोठा विनाश होईल. हे तर वेदशास्त्र आपल्याला सांगताय, केनोपनिषद आपल्याला सांगताय. मग हा ईश्वर आपण सोप्या याच्यात प्राप्त कसा करून घ्यायचा. महाराज कृपा करून आम्हाला याच्यावर तुम्ही मार्ग सांगा. सूतजींनी एका ओळीमध्ये याचं उत्तर दिलेलं आहे. प्रश्न विचारणारे शौनकादिक संत आहे, परमहंस आहे. सूतजींनी त्यांना उत्तर दिलेलं आहे. सूतजी सांगतात की अरे तुम्ही कुठलीही साधना करा, काही तुम्ही करा, ईश्वर प्राप्तीचे कोणतेही मार्ग तुम्ही निवडा, परंतु यात एक लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये भक्ती पाहिजे, प्रेम पाहिजे. आणि ह्या भक्ती प्रेमायुक्त केलेली जी साधना आहे तीच तुम्हाला फलद्रूप होईल. ही साधना कशी पाहिजे. अहितुक्यम प्रतिहता ययात्मा संप्रसिद्धती एनात्मा संप्रसिद्धती. शौनकादिक परमहंसांनी सूतजींना प्रश्न केलेला आहे. पुंसामेकाम ततस्त्रेयस्तन्न संसितुमर्हसि. सुरुवातीला भागवताच्या प्रारंभातच हा प्रश्न केलेला आहे. यावर एक ओळीमध्ये उत्तर दिलेलं आहे सूतजींनी. सवय पुंसाम परो धर्मो यतो भक्तिरधोक्षजे अहितुक्यम प्रतिहता ययात्मा संप्रसिद्धती एनात्मा संप्रसिद्धती. जेणेकरून आत्मा आणि परमात्मा दोन्हीही प्रसन्न होतील. आता आत्मा आणि परमात्मा दोन्ही जर प्रसन्न झाले तर प्रश्न काय राहिला. काहीच राहत नाही. जी साधना कराल ती त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे सवय पुंसाम परो धर्मो यतो भक्ती रधोक्षजे. तुम्ही जी साधना करतात ती भक्तिपूर्वक आणि प्रेमपूर्वक करा. उगाच एखाद्याने सांगितलं मी खूप ग्रंथ वाचलेले, मी खूप वाचन करतो. तू वाचन करतो, ग्रंथ करतो, त्यांनी तुला ज्ञान मिळालं. ज्ञान मिळालं याचा अर्थ तुझ्या हृदयामध्ये भक्ती निर्माण झालेली आहे का, प्रेम निर्माण झालेलं आहे का. एकनाथ महाराजांनी सांगितलं भक्ती प्रेमे विण ज्ञान नको देवा. संतांनी हे सांगितलेलं आहे की भक्ती प्रेम नसेल ना ते ज्ञान सुद्धा नको. ज्ञान आम्हाला पाहिजे पण भक्ती आणि भक्तियुक्त पाहिजे, प्रेमयुक्त पाहिजे. हे साधकांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता यतो भक्ती अधोक्षजे. ईश्वराला अधोक्षजे म्हटलेले म्हणजे मी साधना करेन मग ती मला याच ठिकाणी मी असं गेलो पाहिजे का, मग ह्याच देवते पुढे केलं पाहिजे का, ह्याच मंदिरामध्ये केलं पाहिजे का, त्याच स्थानामध्ये केलं पाहिजे का, असं काहीही नाही. तुम्ही काका महाराजांचे सगळे प्रवचन ऐका. त्याच्यामध्ये काका महाराजांनी असं केलं रे ही चैतन्य शक्तीच आपला देव आहे, हा श्वासोश्वास हवा हाच आपला देव आहे.
कारण का असं म्हटलेलं आहे, यतो वाचो निवर्तन ते अप्राप्य मनस. असं ईश्वराचा आपण कुठल्याही प्रकारची अशी आकृती डोळ्यासमोर आणू शकत नाही. हा ईश्वर असाच आहे, हा तसाच आहे असं नाही. कुठूनही त्याला नमस्कार, जेथून चराचर त्याची बसे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. कुठूनही तुम्ही भक्तिपूर्वक त्याला नमस्कार करा, त्याला आळवा, तो ईश्वर तुम्हाला सहाय्य करेल. पण आपल्या हृदयामध्ये त्याची भक्तियुक्त साधना झाली पाहिजे. अंतर्यामातून आपण त्याला प्रसन्न करून घेतलं पाहिजे, त्याचं चिंतन निरंतर मनामध्ये ठेवलं पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, कामामध्ये राम, कुणी म्हणा राम राम. तुम्ही काम सोडून द्या, वनात जा, असं बिलकुल म्हणायचं नाही. म्हणजे काहीच संतांनी सांगितलेलं नाही. कारण तो ईश्वर अधोक्षज आहे, सर्वत्र आहे, सर्वत्र व्यापून आहे. जे भक्त प्रल्हादांना जे सांगितलेलं होतं की कुठे आहे तुझा देव, त्यांनी सांगितलं नाही, जळी स्थळी काष्टी भाजनी सगळीकडे आमचा ईश्वर आहे. बोला आता, हा ईश्वर सगळीकडे. आणि आपल्याला फक्त त्याचं चिंतन करायचं, चिंतन हृदयामध्ये करायचं. हृदयात ईश्वराचं चिंतन ठेवलं पाहिजे. तुम्ही बाह्यांगाने काहीही करा, कुठलीही कृती करा, परंतु अंतरात्म्यामध्ये गडबड होऊ द्यायची नाही. इथे गडबड नाही होऊ द्यायची. इथे चिंतन ईश्वराचं हे चालूच ठेवलं पाहिजे. आता हे चिंतन करायचं, पण हे कसं करायचं? सूतजींनी सांगितलेलं आहे, अहितुक्यम प्रतिहता, त्याला पण जोडलेलं आहे. अहितुक्यम म्हणजे काय? विनाकारण, कारण विरहित, कामना विरहित असं ईश्वराचं चिंतन आपण केलं पाहिजे. ह्या कामनांनी अनेक आपले जन्म बर्बाद केले. ह्या कामना करून 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 आपण जे काही भक्तिभाव केला ना, ईश्वराकडे सतत काहीतरी मागायचं, सतत काहीतरी मागायचं. आता जगद्गुरु तुकाराम महाराजांचं जर उदाहरण घ्यायचं तर जगद्गुरु तुकाराम महाराजांना पांडुरंग प्रसन्न झाले. त्यांनी सांगितलं, तुकाराम महाराज माझ्याकडे काहीतरी वर मागा. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, हो बाबा, मला तुझ्याकडून काहीच नको, तुझी फक्त कृपा असू दे आमच्यावर. पण पांडुरंग ऐके ना, तो परमात्मा परमेश्वर म्हणत नाही, तुम्हाला काहीतरी मागावंच लागेल. तुकाराम महाराज म्हणतात, न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. परमेश्वर म्हणे, हो हे तर दिलेलंच आहे ना, काहीतरी अजून मागा, मी देण्यासाठी. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात पांडुरंगाला, तुला द्यायचंच आहे ना, देणार म्हण, तुझा आग्रहच आहे ना, मग दे आम्हाला. काय दे? चित्ते तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड तुझे नाम रूपी वर्णावे गुण. मग द्यायचं असेल तर हे दे, की तुझा अखंड चिंतन आमच्या हृदयामध्ये राहायला पाहिजे. सत्संगती दे, अखंड चिंतन ह्या हृदयामध्ये तुमचं अनंत चिंतन आम्हाला पाहिजे. म्हणजे संतांनी मागितलं त्याचं निष्पृह हेतूने हे मागितलेलं. आणि आपण कामना मात्र वेगळ्या 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 करतो. ह्या कामनांनी होणं काय? ह्या कामना करून ईश्वराचं चिंतन करणं म्हणजे एक दिवस नास्तिक होण्याची ही साधना आहे. समजा एखाद्या ठिकाणी एखादी व्यक्ती गेली, त्याने एखाद्या देवतेला खूप मोठा नवस केला, ठीक आहे, त्याप्रमाणे त्याचं ते घडलं, पण योगायोगाने म्हणा, कसंही म्हणा, पण घडलं. त्यात तो लोकांना सांगू लागला, रे सच्ची देवी आहे, सच्ची देवता आहे, त्याच ठिकाणी जाऊन जर नवस केले तर ते पूर्ण होतात. हे गल्लीतली देवता काय, बरोबर नाही. पण ती पहाडावरची देवी एकदम जागृत. दुसऱ्या वेळेला गेला, नवस बोलला, काय करायचं त्यांनी ते सांगितलं, त्याप्रमाणे काही झालं नाही, तोंड उतरून बसला. तिसऱ्या वेळेला परत त्या पहाडावर गेला, पुन्हा त्या देवतेला काहीतरी कामना सांगितली, काहीच झालं नाही त्याप्रमाणे. सगळ्यांना सांगायला लागला, अरे कशाची देवी आणि कशाचं काय, काय नाही, फुकट तीनदा गेलो, काही सत्व नाही, काही नाही, काही नाही, काय देव वगैरे काही नसतो, काही देवी नसती, काही नसतं, काही नसतं. एक दिवस नास्तिक बनावं लागेल. जर कामना करून जर तुम्ही साधना केली, ईश्वरापर्यंत गेले, तर एक दिवस नास्तिक बनावं लागेल. म्हणून सूतजी सांगतात, जी साधना करायची, ईश्वराचं चिंतन करायचं, अहितुक्यम, हेतू विरहित, हा एक शब्दाखाली अंडरलाईन द्या.
हेतू विरहित साधना केली पाहिजे. ईश्वराचं चिंतन आणि हेतू विरहित विनाकारण विनाकामनेच अशी साधना आपण सर्वांनी केली पाहिजे. तर मग काय होईल? ययात्मा संप्रसिद्धती येनात्मा संप्रसिद्धती. तो आत्मा आणि परमात्मा आपल्या सगळ्यांवर तो प्रसन्न होईल. आता तो प्रसन्न झाला तर काय होईल? वेद पुढे म्हणतात काय होईल ते? संयुक्तमेतक्षरमक्षरंच व्यक्ता व्यक्तम भरते विश्वमीशः अनिशश्च आत्मा भरते भोक्तुभावाः ज्ञात्वा देवं मुच्यते सर्व पापचे. श्वेताश्वेतरूपनिषद पहिल्या अध्यायातला 8वा मंत्र. तो ईश्वर तुम्हाला प्रसन्न होईल, तुमचे सगळे पाश दूर करेल, सगळे बंधनातून तुम्हाला मुक्त करेल. तुमच्या या भक्तिभावाने तो ईश्वर, कारण भक्ती मार्ग बहुत सोपा, म्हणजे मार्ग नाही येतो, ईश्वराचं मनामध्ये चिंतन आणि भक्ती निर्माण झाली पाहिजे. आणि ती अहितुक्यम जर असेल तर भक्ती निर्माण होईल, प्रेम निर्माण होईल. भक्ती आणि प्रेम जर निर्माण झालं तर तो परमात्मा परमेश्वर तुम्हाला प्राप्त होईल. परमात्मा परमेश्वर प्राप्त झाल्यावर तो मायेची निवृत्ती करेल. ईश्वर प्राप्त झाल्यानंतरच माया निवृत्ती होते. भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे, अर्जुन दैवी हेशाम गुणमयी मम माया. ही माझी शक्ती. शक्तिमानाला विचारल्याशिवाय शक्ती कार्य करत नाही. आपण आज सगळे मायाधीन आहोत. ईश्वर हा मायातीत आहे. आणि पहिल्यांदा ईश्वर प्राप्त होऊन ज्या वेळेला तो मायेला आज्ञा देईल, छोड दो इनको, तरच माया तुम्हाला सोडेल. नाही तर तुम्ही किती प्रयत्न केले. आजकाल खूप मोठमोठाले गुरु महाराज सांगता पहिल्यांदा मायेला वश केलं पाहिजे, पहिल्यांदा मायेवर विजय प्राप्त केला पाहिजे. मुळीच नाही, फुल मॅड येतो. पहिल्यांदा ईश्वर प्राप्ती आणि मग माया निवृत्ती. मुच्यते सर्व पाशे. सर्व पाश तो ईश्वर त्याचे काढून देतो. आणि तो साधक श्रेष्ठ दर्जाला प्राप्त होतो. तो संत मार्गाला प्राप्त होतो, संतत्वाला प्राप्त होतो. हे त्याच्यातलं अत्यंत महत्त्वाचं गुह्य आहे. म्हणून साधकांनी साधना करत असताना हेतू विरहित, कामना विरहित अशी साधना केली पाहिजे. प्रेमपूर्वक साधना केली पाहिजे. हे या आजच्या सत्संगातून आपल्याला सांगायचंय. कुठलीही कामना करायची नाही. अत्यंत मोकळ्या मनाने आपण ही साधना करावी. आपल्याला काय अनुभव येतो 8-15 दिवसामध्ये? हा बघा, कामना करायची नाही. काय ईश्वराशी काही देणं नाही घेणं नाही. आपल्याला मनुष्य जन्म दिला हेच खूप मोठे उपकार ईश्वराचे झालेले. कारण हा मनुष्य जन्म प्राप्त व्हावा म्हणून स्वर्गातील देवता सुद्धा तडफड करतात. हे जे तुम्ही नवस करता, कामना करतात, त्या देवांना नमस्कार करतात, त्यांचे कुल करतात, कुलधर्म करतात, ह्या देवतांची अपेक्षा काय? आम्हाला मनुष्य जन्म मिळाला पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, यलोकीचा देह देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. भागवताच्या तो पहिल्याच अध्यायात म्हटलेलं आहे, सुरैरपी वांश्चिती. ते हा मनुष्य जन्म मिळाला पाहिजे म्हणून त्यांची तरफड चाललेली असते. आणि आपल्याला मिळालेला आहे, पण आपल्याला मार्ग काही सुद्धा या कामनांनी आपलं सगळं अनंत जन्माचं नुकसान करून टाकले. कामना करून नाही तर आपल्याला एकदा नाही 1000 वेळेला भगवत प्राप्ती झाली असते. पण आपला क्लीन बोल्ड उडालेला आहे. आपण कामना करतो. आजपासून निर्णय घ्या, कामना विरहित साधना करायची. आणि 15 दिवसांनी तुम्ही आम्हाला सांगा काय तुम्हाला अनुभव आला, याच्या आधी काय येत होता, बघू आपण प्रयोग करू. एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय. श्री सद्गुरु काका महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय.